पर्सनल फायनान्स हा जो पार्ट आहे तो थर्ड पार्ट आहे आणि यामध्ये आपण लर्न करणार आहोत हाऊ टू मॅनेज पर्सनल फायनान्स. जे इनिशियल 2 व्हिडिओज आहेत त्यामध्ये पर्सनल फायनान्स म्हणजे काय किंवा त्यामध्ये कोणते मेन एरियाज आहेत त्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण हे लर्न करणार आहोत की त्याला कसं मॅनेज केलं जाईल. त्यामध्ये 3 पार्टमध्ये याला डिवाईड केलं जातं. तुमच्याकडे जे काही इन्कम येत आहे त्याला तुम्ही एकतर तुमच्या गरजा म्हणजेच नीड्स, वॉन्ट्स म्हणजे तुम्हाला जे हवं आहे म्हणजेच तुमचे डिझायर्स आणि थर्ड थिंग असेल ती असेल सेव्हिंग्स और इन्व्हेस्टमेंट्स. अशा 3 वेगवेगळ्या टाईपमध्ये डिवाईड करता आणि त्यानुसार त्याला वेटेज दिलं जातं. त्यामुळेच हा 50-30-20 असा एक रूल तयार होतो आणि या रूलमध्ये काय आहे एव्हरीवन, तर 50% ह्या तुमच्या नीड्स आहेत, 30% ह्या तुमच्या वॉन्ट्स आहेत आणि 20% हे तुम्ही सेव्हिंगसाठी अमाऊंट ठेवता आहात. तर नीड्समध्ये काय काय कन्सिडर केलं जातं. सो बेसिकली इथं जो टेबल दिसतो आहे त्यामध्ये आपण सर्व लिहून ठेवलं आहे की नीड्समध्ये ग्रोसरीज कन्सिडर केल्या जातील, इन्शुरन्स जर सपोज हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिकल इन्शुरन्स घेत असाल तर तो नीड्समध्ये कन्सिडर केला जाईल. त्यानंतर युटिलिटीज असेल, तुम्ही जर रेंट भरत असाल तर रेंट पण हा गरजेमध्ये येतो आहे. त्यानंतर बिल म्हणजेच काय, तर सपोज ट्रान्सपोर्टसाठी तुम्ही पेट्रोल टाकता आहात तुमच्या बाईकमध्ये और कारमध्ये किंवा मोबाईलमध्ये इंटरनेट लागतं आहे, त्या आजकालच्या नीड्स झाल्या आहेत. सो तुम्ही तुमच्या इन्कमच्या 50% पार्टमध्येच तुमच्या सगळ्या नीड्स भागवल्या पाहिजेत. सेकंड जो कॉलम आहे किंवा सेकंड जी थिंग आहे ती आहे 30% आणि त्यामध्ये काय काय येतं आहे, तर त्यामध्ये येतं आहे तुमच्या वॉन्ट्स, तुमचे डिझायर्स बेसिकली, की तुम्हाला जिम गरज आहे किंवा तुम्हाला जिमची गरज आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला जिम पाहिजे, कारण वर्कआउट तर आपण बाहेरही करू शकतो. जसं की तुम्ही घरी बसूनही वर्कआउट करू शकता. पण जेव्हा तुम्ही तिथे जाऊन फीस पे करता आहात तर ती तुम्ही जिम लावण्यासाठी जे एक्स्ट्राचे पैसे खर्च करताय तर ती तुमची इच्छा आहे आणि त्या इच्छेला वॉन्ट्समध्ये कन्सिडर केलं जाईल. तर अशा काय काय इच्छा असू शकतात, जसं की बाहेर जाऊन पार्टी वगैरे करणं म्हणजेच डायनिंग आउट किंवा तिथे जाऊन जेवणं वगैरे. त्यानंतर बाईक खरेदी करणं, कार खरेदी करणं किंवा एंटरटेनमेंटसाठी वेगवेगळ्या काइंड ऑफ सबस्क्रिप्शन पेज करणं, फॉर एक्झाम्पल नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम ह्यावाल्या थिंग्स. आणि या येत आहेत वॉन्ट्समध्ये. आणि यासाठी आपण आपल्या इन्कमच्या म्हणजे जे काही तुमचं मंथली इन्कम असेल त्याच्या 30% पर्यंत कन्सिडर करतो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला. थर्ड जो टाईप आहे तो असेल सेव्हिंग्स और इन्व्हेस्टमेंट्स. आता सेव्हिंग्स और इन्व्हेस्टमेंट्समध्ये कुठले कुठले फॅक्टर्स आहेत किंवा कुठल्या कुठल्या टाईपच्या थिंग्स आहेत हे आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल. आणि त्यामध्ये फिक्स डिपॉझिट्स आहेत जे आपण बँकेत जाऊन फिक्स डिपॉझिट करतो XYZ पर्सेंटेजने, त्याला पण सेव्हिंग्स और इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्सिडर केलं जाईल. सेकंड आहे म्युच्युअल फंड्स, जे आपण एव्हरी मंथ SIP चालू करून देत आहोत. जनरली आता सर्वच जण करतात की एक SIP केली जाते म्युच्युअल फंड्समध्ये, तर तो पण सेव्हिंग और इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन आहे. एमर्जन्सी फंड्स मीन्स वॉट, की सडन तुम्ही तुमच्याला 6 महिने किंवा 3-4 महिन्याची एक्स्ट्रा पैसे सेव्ह करून ठेवताय. कशासाठी, की सपोज जॉब जर कुठल्या कंडिशन्समुळे अनसर्टन थिंग्समुळे जर जॉब गेला तर तुमचं जे काही लिव्हिंग स्टँडर्ड आहे त्याला डॅमेज न होता तुमच्याकडे एक टाईम पिरियड असावा जो की सेफ आहे आणि त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो. मग यामध्ये स्टॉक्स पण असतील किंवा तुम्ही एखादा प्लॉट वगैरे खरेदी करत असाल तर रिअल इस्टेट असेल किंवा कमोडिटीज पण यामध्येच आपल्याला कन्सिडर करता येतील. सो कमोडिटीजमध्ये काय, तर आपण जसं सोनं खरेदी करतो किंवा चांदी खरेदी करतो तर या टाईप ऑफ थिंग्स. तर या सगळ्या येत आहेत 50-30-20 अशा डिस्ट्रीब्युशन्समध्ये. आता यालाच जर आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये लर्न करायचं असेल तर तर आपल्याला या थिंग्सला व्यवस्थित अंडरस्टँड करावं लागेल. तर आता याला आपण थोडंसं डिटेल्समध्ये बघूया. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया की एक पर्सन आहे, त्याची XYZ सॅलरी आहे आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कशा डिस्ट्रीब्यूट केल्या जाऊ शकतात. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर आपल्याला 4 कॉलम्स बनवावे लागतील आणि ज्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या टाईप्सला कन्सिडर करावं लागेल. या पार्टमध्ये आपण असं बघूया की एका याच्यात आहेत नीड्स, सेकंडमध्ये आहेत वॉन्ट्स आणि थर्डमध्ये आहेत सेव्हिंग्स और इन्व्हेस्टमेंट्स. आता हा जो पर्सन आहे
याच्याकडे टोटल सपोज हा एक पर्सन आहे ज्याचं नाव आपण म्हणूया हरी. हरी एक नावाचा माणूस आहे. आता याची जर सॅलरी फॉर एक्झाम्पल आपण असं डिस्कस करतो की 10,000 रुपीज याची सॅलरी आहे. म्हणजे ह्याचं इन्कम जे झालं ते किती झालं एव्हरीवन, तर ते झालं मंथलीचं 10,000 रुपीज. आता हा जेव्हा याची सॅलरी क्रेडिट होते आहे तर तो त्याचा टोटलमधला 50% पार्ट म्हणजेच 5,000 रुपीज यामध्ये टाकायला हवेत. त्याने वॉन्ट्समध्ये किती पैसे टाकायला हवेत, तर अकॉर्डिंग टू फॉर्म्युला विच इज 30% म्हणजेच 3,000 रुपये. 10,000चे 30% मीन्स 3,000 रुपये. आणि रिमेनिंग जे काही अमाऊंट असेल म्हणजेच 20% ऑफ हिज सॅलरी हे कंपल्सरी सेव्ह झालं पाहिजे. हा झाला बेसिक रूल. आता तुमच्याकडे जेव्हा तुम्ही फंडला डिस्ट्रीब्यूट करत आहात नीड्समध्ये, वॉन्ट्समध्ये आणि सेव्हिंग्समध्ये, तर त्यानुसार तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा मॅनेज केलं पाहिजे. आता जसं की इकडे आपण बघितलं आहे नीड्समध्ये काय काय थिंग्स येतात, तर या पर्सनचा जर सपोज हा इन्कम असेल किंवा ही जर कॅश तो जनरेट करू शकत असेल थ्रू आउट हिज एनी काइंड ऑफ इन्कम, तो सॅलरीमधून एवढे पैसे कमवत असेल किंवा मग तो एखाद्या बिझनेसमधून कमवत असेल किंवा शेतीमधून कुठून पण जर तो कमवत असेल, तर त्याच्यासाठी हा इन्कमचा डिस्ट्रीब्युशन असला पाहिजे. मग कायम या पर्सनकडे 10,000 रुपये सॅलरी येणार आहे का? मग ही झाली फर्स्ट केस. आणि अशा प्रकारे समजा त्याने काय केलं, नीड्समध्ये 5,000मध्ये रेंटसाठी त्यांनी पैसे दिले 1,200 रुपीज और 1,500 रुपीज त्याने रेंटसाठी दिले. फूडसाठी फूडसाठी 2,000 रुपीज स्पेंड केले. आणि त्याने जे काही बिल्स आहेत त्याच्यासाठी 1,500 रुपीज खर्च केले. असं मिळून त्याच्या बेसिक ज्या नीड्स होत्या त्या सपोज 5,000मध्ये कंप्लीट झाल्या. आता वॉन्ट्समध्ये त्याला काय हवं होतं, त्याला सपोज फोन हवा होता आणि त्याने 3,000 रुपयाच्या हिशोबाने एखादा EMI केला आणि 10-15,000 रुपयाचा फोन घेतला. तर त्याने 3,000चे 3,000 रुपये सपोज फोन बाय करण्यासाठी लावून टाकलेत. किंवा त्याने एक 5-7 हजाराचा फोन घेतला आणि 1,000 रुपयाच्या EMIने त्याने एक फोन बाय केला. त्यानंतर त्याने रिमेनिंग जे पैसे आहेत त्याच्यामध्ये त्याने एक वेळेला मित्रांसोबत पार्टी केली, सपोज डाईन केलं बाहेर. तो बाहेर गेला आणि त्यांनी पार्टी केली समजा, तर पार्टीसुद्धा वॉन्टमध्येच येते आणि त्याने तिथं जाऊन 2,000 रुपये खर्च केले एखाद्या महिन्यामध्ये. तर हा खर्च झाला सपोज वॉन्ट्समधला. आणि तिसरा जो कॉलम आहे तो असेल सेव्हिंग्सवाला. तर तो 2,000 रुपयांची SIP करतोय असं आपण म्हणूया सिम्पली. सो तो पूर्णच्या पूर्ण पैसे म्युच्युअल फंड्समध्ये टाकतोय. SIP स्टेट्स फॉर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग. तर हा झाला बेसिक रिपोर्ट या पर्सनचा आणि अशा प्रकारे याचा फायनान्स चालतो आहे. तर आता माझं म्हणणं काय आहे, ही झाली फर्स्ट केस की जेव्हा हरी जो आहे तो 10,000 रुपीज कमवत होता. मग काही दिवसांनी काय झालं, हरीची सॅलरी वाढली आणि हरीची सॅलरी ही सपोज 50%ने वाढली. म्हणजेच 10,000ची सॅलरी आता हरीची झाली आहे केस 2मध्ये 15,000 रुपीज. आता पहिली जी केस होती याच्यामध्ये केस 1मध्ये त्याच्यासाठी नीडसाठी 15% होते, वॉन्टसाठी 30 होते, सेव्हिंगसाठी 20 होते, जेव्हा की आपण केस फर्स्ट बघत होतो. आता जेव्हा आपण केस 2 बद्दल डिस्कस करणार आहोत तेव्हा जो काही हा पर्सन आहे याची जी काही सॅलरी आहे ती आता वाढलेली आहे. आणि ती काय सॅलरी वाढली आहे असं आपण म्हणतोय 50%ने. म्हणजेच आता हा जो पर्सन आहे त्याची सॅलरी झाली आहे 15,000 रुपीज. मग आता माझा खूप सिम्पल क्वेश्चन आहे की हा पर्सन अगोदर जर 50% नीड्सवरती टाकत असेल किंवा 30% याच्यावरती टाकत असेल आणि सेव्हिंगवरती 20% टाकत असेल, तर त्याने ते सेम रेटनी टाकले पाहिजेत का? तर याचा आन्सर आहे बिलकुल नाही. आता जर सपोज याच्या नीड्स ज्या आहेत त्या याच्यातच भागत होत्या, तर त्याच्या नीड्समध्ये आता जेव्हा त्याची हाईक होणार आहे ना, त्याच्या सॅलरीमध्ये जेव्हा ग्रोथ होणार आहे किंवा त्याचं इन्कम वाढणार आहे तेव्हा हाईक झाली आहे सॅलरी. आणि ती कितीनं झाली आहे, तर ती झाली आहे 15%ने. असं आपण एक वेळेसाठी म्हणूया 50%ने. तो जी काही केस 2 आहे एव्हरीवन तिच्यामध्ये आता नीड्समध्ये किती पैसे गेले पाहिजेत, वॉन्ट्समध्ये किती पैसे गेले पाहिजेत आणि सेव्हिंग्समध्ये किती पैसे गेले पाहिजेत
हे आपल्याला लर्न करायचं आहे. सो त्यासाठी आपण काय करूया की हा जो टेबल आहे याला बाजूलाच घेऊया. ही झाली केस फर्स्ट. आता केस सेकंडमध्ये काय गाईस, की जो काही पर्सन आहे ना त्याची सॅलरी वाढली आहे आणि सॅलरी किती आहे, तर आता सॅलरी झाली आहे 15,000 रुपीज. तर आता यामध्ये याने सगळ्यात अगोदर आता याने उलटं करायचं आहे, रिव्हर्स करायचं आहे. काय रिव्हर्स करायचं आहे, जो काही हाईक मिळालेला पॅटर्न आहे, म्हणजे केस 2मध्ये कसं असलं पाहिजे, किंवा केस 2मध्ये म्हणजे जेव्हा त्याला हाईक मिळेल आणि जेवढी काही हाईक मिळेल तेवढ्याच पैशांचं मी आता इथं एक्सप्लेनेशन देतो आहे. म्हणजे त्याची बेसिक सॅलरी 10,000 आहे, तर त्याला आता इथे 5,000 रुपीज एक्स्ट्राचे मिळालेले आहेत. म्हणजे आता जो हा काही हिशोब असेल तो 5,000 रुपीजच्या हिशोबाने चालेल. सगळ्यांनी ते कन्सिडर करा. आता जो 5,000 रुपीजचा त्याचा ॲडिशनल इन्कम झाला आहे किंवा त्यांनी जे काही ॲडिशनल पैसे बनवले आहेत त्याला तो आता रिव्हर्स फॉर्ममध्ये इन्व्हेस्ट करेल. म्हणजे जे अगोदर आपण 50, 30, 20 देत होतो त्याला आपण या केसमध्ये रिव्हर्स करणार आहोत. म्हणजे इकडे कसं असायला हवं आहे, तर इथे असायला पाहिजेत 50. सेकंड केसमध्ये 50% कशात जायला पाहिजेत, इन्क्रीमेंट, जे काही तुमचं इन्क्रीमेंट झालं आहे म्हणजेच 5,000चे 50% जायला पाहिजे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट्समध्ये. वॉन्ट्समध्ये काही अफेक्ट नाही होणार एव्हरीवन. वॉन्ट्स या 30%च राहिल्या पाहिजेत. पण जे काही नीड्स होत्या ना बेसिकवाल्या त्यांच्यामध्ये 20%च पैसे गेले पाहिजेत. म्हणजे आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल की जेव्हा तुमची सॅलरी वाढणार आहे, जेव्हा आपली सॅलरी वाढणार आहे तेव्हा जो काही आपला इन्कम जो असेल ना, ॲडिशनल इन्कम, तो या फॉर्मॅटमध्ये इन्व्हेस्ट झाला पाहिजे. आणि तो जो काही फॉर्मॅट आहे तो अशा पद्धतीने असेल. मग आता मला सांगा की 5,000 रुपीजचे 50% किती होत आहेत, 2,500 रुपीज. मीन्स आता आपले इथून पुढे 2,500 रुपये जे काही ॲडिशनल इन्कम आहे, जे काही सॅलरी वाढल्यामुळे झालं आहे, तर ते कशामध्ये गेलं पाहिजे, ते गेलं पाहिजे सेव्हिंग्स और इन्व्हेस्टमेंट्स या कॉलममध्ये. वॉन्ट्समध्ये किती ॲड झाले पाहिजेत, तर कारण 5,000चा हिशोब यासाठी सांगते कारण इनिशियल 10,000 तर याच लेवलमध्ये खर्च झाले पाहिजेत, पण त्यानंतरची जी काही ॲडिशनल अमाऊंट आहे ती अशी खर्च झाली पाहिजे. सो वॉन्ट्समध्ये किती ॲड होतील, तर सेम अमाऊंट. कारण 5,000चे 30% किती होतात, तर 1,500 रुपये काही तुम्हाला मिळणार आहेत ते ॲड झाले पाहिजेत ॲट सम पॉईंट तुमच्या वॉन्ट्सच्या कॉलममध्ये. आणि 20% हे तुम्ही खर्च करणार आहात तुमच्या नीड्सवरती. म्हणजेच 1,000 रुपीज तुमचे ॲड झाले पाहिजेत तुमच्या नीड्सवरती. मग आता जर आपण याचा ओव्हरऑल रिपोर्ट बघितला, तर जर याचा आपण ओव्हरऑल रिपोर्ट बघितला केस फर्स्ट आणि केस 2चा, तर ओव्हरऑलमध्ये काय होतं आहे की नीड्ससाठी किती रुपये लागतात, इनिशियलचे 5,000 प्लस 1,000. म्हणजे नीड्समध्ये काही कमी होत आहे का, जेव्हा सॅलरी 10,000 आहे तेव्हा नीड्ससाठी म्हणजे आपण बेसिक गरजांसाठी 5,000 रुपये देत होतो. मग सॅलरी वाढली आहे तर आपल्या गरजाही वाढल्यात, पण गरजा जास्त वाढता कामा नये एव्हरीवन. आणि दॅट इज द मेन पार्ट ऑफ लर्निंग की या दोन वेगवेगळ्या केसेस का आहेत. सो आता जर आपण इथं व्यवस्थित जर बघितलं तर जो काही बेसिक नीड होता आपला फर्स्ट केसमध्ये तो होता 5,000 रुपीज, आणि या केसमध्ये तो किती झाला आहे, तर तो इन्क्रीज झाला आहे आणि तो झाला आहे आता 6,000 रुपीज. सिमिलरली जेव्हा तुमची सॅलरी हाईक होते तर नेक्स्ट मंथपासनं तुम्हाला जे इनिशियली तुमच्या जे काही इच्छा होत्या त्यासाठी तुम्ही किती रुपये देत होता, तर तुम्ही देत होता 3,000 रुपये. पण आता हे ॲडिशनल 1,500 रुपये वाढले आहेत कारण तुमची हाईक झाली आहे, तर आता तुम्हाला त्यासाठी मिळणार आहेत 4,500 रुपीज. कारण हे 3 प्लस हा 1.5 टोटल झाले 4,000 रुपये. आणि फ्युचरसाठी तुम्ही काय इन्व्हेस्ट करतायत, तर इनिशियल जे 2,000 रुपये आपण प्रत्येक महिन्याला करत होतो त्याच्यामध्ये आता आपण अजून 2,500 रुपये एक्स्ट्राचे इन्व्हेस्ट करतो आहोत. सो टोटल अमाऊंट किती होतं या केसमध्ये सुद्धा 4,500 रुपीज. म्हणजे एका लेवलनंतर जेव्हा तुमची ग्रोथ होणार आहे किंवा तुम्ही एका स्टेजवरतून दुसऱ्या स्टेजवरती जाणार आहात फायनान्शियली, तर तुमचे जे काही कॉलम्स इनिशियली होते, म्हणजे इनिशियली आपण 10 मधले 30% वॉन्ट्सला द्यायचो विच इज 3,000 आणि नंतर द्यायचो सेव्हिंगला 2,000, बरोबर. पण ॲट सम पॉईंट जेव्हा तुमचं फिनान्स व्यवस्थित होत आहे तेव्हा
तुमचा वॉन्ट्सला पण 4,500 रुपये जात आहेत आणि सेव्हिंग्समध्ये पण 4,500 जात आहेत. आणि तुम्ही काय कट करताय का? नाही. तुम्ही तुमच्या बेसिक ज्या नीड होत्या त्या पण कमी केल्यात का? नाही. तुम्ही फक्त त्या कमी वाढवल्या आहेत. म्हणजे तुम्ही खर्च थोडासा कमी केलाय आणि जे एक्स्ट्राचा अमाऊंट सेव्ह होत आहे, कारण 5,000 रुपयात जर तुम्ही भागवत असाल तर इट इज गुड अमाऊंट टू कन्सिडर थ्रू आउट अ मंथ. सो असं काहीतरी असेल आणि या फॉर्म्युल्याने तुम्हाला जायचं आहे जसं जसं तुमचा इन्क्रीमेंट होत राहील तसं तसं. सो तर एक चांगलं स्टॅबिलिटी वगैरे यामध्ये कन्सिडर होईल. आता आय गेस की हा टॉपिक आपण इथं संपवतो आहोत. नेक्स्ट टॉपिकमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण मे बी फंड्सबद्दल बोलूया, ज्यामध्ये इन्शुरन्स जे काही सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर आहे त्याबद्दलचा आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल. थँक्यू गाईस. आय होप तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा.